मी आपल्याला तुम्ही जर योग निद्रा माहिती असेल तर थोडंसं योग निद्रेसारखं पण निद्रा नव्हे तर आपल्याला ध्यानात जायचं आहे. तर म्हणून एका जागी निद्रेमध्ये आपण शवासनात पडून तो अनुभव घेतो. पण आता आपल्याला बसून स्थिर सुखमासनम असं बसून आपल्याला हा अनुभव घ्यायचा आहे. तर आपण ज्यांनी चष्मे लावलेले आहेत त्यांनी चष्मे थोडं काढून ठेवा. आपली मान, पाठ आणि मस्तक हे सर्व एका रेषेत राहील असं आपण बसूया. आता काहीच आपल्याला करायचं नाही, फक्त डोळे मिटायचे, कान खुले ठेवायचे आणि मी ज्या ज्या सूचना सांगेन त्याप्रमाणे सगळं जे काही व्हायचं ते आत आपल्याला करायचं आहे. तर स्वस्थ बसूया आपण. ध्यानाचा अभ्यास करण्यासाठी आपण बसलेलो आहोत. प्रथम आपलं शरीर आपल्याला ध्यानासाठी अनुकूल करून घ्यायचं आहे. आपल्या दोन्ही पावलांपासून सुरुवात करूया. दोन्ही पावलं, बोटं, तळवे, पावलाचा वरचा भाग हे सर्व अगदी स्वस्थ शिथिल करायचं. मांड्या, पोटऱ्या, गुडघे हे सर्व पण अगदी अचल, निश्चल, स्वस्थ, शांत असं राहील असं पाहायचं. थोडं वरती आलात तर नाभी आहे, नाभीच्या खालचे अवयव आहेत, नाभीच्या वरचे अवयव आहेत, पचनसंस्था वगैरे वेगवेगळ्या संस्था आहेत. यांचं काम कधी बंद नसतं, पण त्यांना थोडं शांतपणे, स्वस्थपणे आपापलं काम करायला सुचवूया. आपल्याला अनुकूल राहायला सुचवूया. आपला छातीचा पिंजरा आहे, फुफ्फुस आहेत, हृदय आहे. जे प्रत्यक्ष डाव्या बाजूला हृदय आपलं असतं त्याच्यावर आपल्या लहानपणापासूनचे जे काही प्रसंग घडलेले असतील, चांगले किंवा वाईट, त्या दोन्हीचाही काही ताण आपल्यालाही नकळत तो त्या हृदयावर साठत गेलेला असतो. त्यामुळे हृदयाशी संवाद करणं, आपल्या हृदयाशी आपण रोज संवाद करणं खूप महत्त्वाची गोष्ट आहे. त्याला सांगायचं की बाबा तुझे सगळे क्षोभ ते विसर्जन करून टाक, सगळे ताण विसर्जित करून टाक आणि खूप प्रसन्न होय, आनंदी हो. ते हृदय प्रसन्न होय तेथ दुःख कैसे के आहे, तेथ आपैसी बुद्धी राहे परमात्मरूपी, माऊली म्हणतात. असं हृदय प्रसन्न करावं. मग थोडं वरती यावं. मग आपले खांदे आहेत, गळा आहे, दोन्ही हात आहेत, अगदी स्वस्थ विसावलेले आहेत मांडीवर, द्रोणमुद्रेत किंवा ज्ञानमुद्रेत, पण स्वस्थ विसावलेले आहेत हात. चेहरा अगदी शांत आहे. आता थोडं लक्ष आपला पाठीचा कणा जिथे जमिनीला टेकलेला आहे तिथे द्या. तिथून मणक्यातून मज्जारज्जू गेलेला आहे. ज्ञानतंतू प्रत्येक मणक्यातून शरीराच्या वेगवेगळ्या भागात गेलेले आहेत. या सर्वांना मोठ्या प्रेमाने स्पर्श करा मनाने आणि त्यांना शांत व्हायला सांगा. देवळाच्या पायऱ्या चढत चढत आपण आता गाभाऱ्याकडे, मनुष्याच्या शरीरातलं जे शिवाचं स्थान आहे मस्तकामध्ये, तिथे येतो आहोत. अनंत सुप्त शक्ती आहेत आपल्या मस्तकाच्या ठिकाणी. त्याचा आपण उपयोग पण करू शकत नाही, त्या असल्याचं आपल्याला माहीत नाही. पण आपण जसं ध्यान करायला लागू तसतसं या शक्ती हळूहळू हळू उमलायला लागतात. तर आता आपण मस्तकाच्या ठिकाणी आहोत. आता भ्रूमध्याच्या ठिकाणी येऊया.
किंवा ब्रह्मरंध्राच्या ठिकाणी, म्हणजे मस्तकाचा मध्यभाग किंवा टाळूचा जो भाग आहे तिथे येऊया. आणि तिथे आता आपल्याला थोडा वेळ अगदी शांत राहून साक्षी भावाने पाहायचं आहे. सुरुवातीला श्वास घेताना सोडताना नाम किंवा सोहम, धरिता सो सांडिताहम, ऐसे चाले सोहम सोहम, किंवा मघाशी म्हटलं तसं श्रीराम जय राम जय जय राम, ओम नमः शिवाय, ओम नुसतं, ओम राम कृष्ण हरी, कुठलाही जप आपण घ्यावा. श्वास घेताना थोडा म्हणावा, मग भ्रूमध्याच्या ठिकाणी अगदी स्तब्ध राहावं, सावकाश सोडून द्यावा. असं एक 10-12 दीर्घ श्वास घेतल्यानंतर फक्त विचार आले आणि गेले याच्याकडे पाहत साक्षी भावाने अगदी शांत बसावं. 5 मिनटं 10 मिनटं जेवढं शक्य असेल तसं हळूहळू वेळ वाढवावा. अर्धा पाऊण तास बसता आलं फारच छान. मन हळूहळू या मौनामध्ये रंगायला लागेल. खूप आनंद, शांती, प्रसन्नता याचा, आणि विश्रांती मुख्य. एरवी आपल्याला विश्रांती मिळत नाही. स्वप्नातसुद्धा, झोपल्यावरसुद्धा स्वप्न पडतात, त्यामुळे विश्रांती मिळत नाही. ध्यान ही खरी विश्रांती, खरं आपल्या घरी येणं असं आहे. तर असं शांत बसण्याचा अभ्यास करूया. मी 3 वेळा ओंकार म्हणेन आणि त्यानंतर मग आपण ध्यान विसर्जित करावं. मोठ्या युक्तीने बाहेर धावणाऱ्या मनाला हळूच प्रेमाने आत वळवून नामावर, श्वासावर स्थिर करावं आणि साक्षी भावाने आत नुसतं स्वस्थपणे पाहत राहावं. हळूहळू निस्तरंगतेकडे प्रवास आपला होत जातो. तो खूप आनंदाचा होतो, शांतीचा होतो.